सुट्टीच्या दिवशी मुंबईजवळ कुठे फिरायला जायचं हा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. नमस्कार, मी स्मिता म्हणजेच मराठी कन्या. वन डे ट्रेकसाठी एकदम बेस्ट ठिकाण म्हणजे कोथळीगड. सध्या गरमीचे दिवस असल्याने आम्ही आदल्या रात्रीच पेटमाची गावात कॅम्पिंग केली. सूर्योदयाच्या आधीच उठलो आणि ट्रेकला सुरुवात केली. आजचा संपूर्ण व्हिडिओ हा कॅनन R50V मधून शूट करणार आहे. अतिशय लाईटवेट कॅमेरा, वजन फक्त 370 ग्रॅम. आजचा हा ट्रेक आम्ही या गाईड सोबत करणार होतो, त्यामुळे ट्रेक करायला मजा येत होती आणि या कॅमेऱ्याने शूट करायला सुद्धा, कारण यामध्ये आहे 4K 60 FPS, ज्यामुळे फुटेज एकदम स्मूथ दिसतं आणि क्वालिटी पण कॉम्प्रोमाइज होत नाही. थोड्याच वेळात समोरच्या डोंगरामागून सूर्योदय झाला. लालबुंद सूर्य आणि त्याची ढगांआडून पसरलेली किरणं, काय कमाल नजारा होता. एखादं चित्र बघावं इतकं सुंदर. या छोट्याशा ट्रेकमध्ये आज खूपच मजा येत होती. या कॅमेऱ्याची मला आवडलेली एक गोष्ट म्हणजे याची स्क्रीन पूर्णपणे फ्लिप होते, त्यामुळे दोघांना एकत्र फ्रेममध्ये येणं पण सोपं झालं. जवळपास 20 मिनिटं ट्रेक केल्यावर आम्ही या गडाच्या महाद्वाराजवळ पोहोचलो. पुढे आल्यावर काही पाण्याच्या टाक्या लागतात. हा गड दिसायला लहान असला तरी इथला इतिहास फार मोठा आहे. औरंगजेबाने त्याच्या काही सरदारांना 1684 मध्ये संभाजी महाराजांकडील किल्ले घ्यायला महाराष्ट्रात पाठवलं. मुघलांसोबत झालेल्या लढाईत इथे बरंच रक्त सांडलं आणि फितुरीने किल्ला मुघलांकडे गेला. या गडाच्या कातळात एक मोठी गुहा आहे, ज्याचं वैशिष्ट्य म्हणजे सपाट जमीन आणि छताला आधार देणारे कोरीव नक्षीदार खांब. गुहेत जाण्या अगोदर बाजूलाच भैरवनाथाचं मंदिर लागतं. या गडाची सर्वात आकर्षक गोष्ट म्हणजे कातळात खोदलेला जिना. कातळाच्या पोटातून वर जाताना एखादा रहस्यमय दुनियेत जातोय असा भास होतो. गडाच्या माथ्यावर पोहोचण्या अगोदर एक दरवाजा लागतो, ज्याच्या बाहेर हत्ती शिल्प आणि शरब शिल्प बघायला मिळतात. गड मात्र जास्त मोठा नाहीये, पण इथे एक मोठं पाण्याचं टाकं आहे. लांबवर पसरलेला सह्याद्री इथून बघता येतो. सिद्धगड, पदरगड इथून दिसतात. आज कॅनन R50V सोबत शूट करताना कोथळीगड आणि आजूबाजूचा परिसर छान पद्धतीने टिपता आला. या कॅमेऱ्याला खास व्हर्टिकल शूटसाठी एक वेगळा माउंट पण दिलाय, त्यामुळे आम्हाला रील शूट करणं सोयीचं झालं. ऊन वाढायच्या आत आम्ही गडावरून खाली उतरायला सुरुवात केली. परत जाताना संरक्षक बुरुज आणि तोफा पाहिल्या. आजचा हा आमचा छोटासा ट्रेक एकदम मस्त झाला. व्हिडिओ आवर्जून शेअर आणि रिपोस्ट करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी मराठी कन्याला फॉलो करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओके, टाटा, बाय.